हॅलो. सर्वप्रथम आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. माननीय डॉक्टर वैशाली शिंदे मॅडम, आयडियल टीचर्स ह्यांनी आज मला इथे बोलवलं, त्याच्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार. जास्त वेळ घेणार नाही तुमचा, पण ज्या पद्धतीचं सादरीकरण मुलांनी या ठिकाणी केलं आहे, म्हणजे लाठीकाठी विशेष करून, म्हणजे तुमच्या सर्वांची मला कल्पना नाही, पण माझ्या आयुष्यात लाठीकाठी मी सर्वप्रथम बघितली 2019 आणि 20ला TV वरती. आणि त्यावेळेस मला जाणवली की हा ताकदीचा खेळ दिसतोय. दिसला घराच्या बाहेर की धुतला. त्यावेळेस सर्वप्रथम लाठीकाठी अनुभवायला मिळाली. पण आज या मुलांचं बघितल्यानंतर कळलं की लाठीकाठीमध्ये तुम्हाला लागतंय कोऑर्डिनेशन, पुढच्या माणसावरती विश्वास. म्हणजे ज्या पद्धतीने डॉक्टर शिंदे मॅडम उभा राहिला होता आणि तो आपला स्टुडंट त्याच्यासमोरून लाठी फिरवत होता त्यांच्यासमोरून, आणि तो जो विश्वास त्यांच्यावरती होता की ही लाठी आपल्याला लागणार नाही. आपल्याला बघताना वाटलं की 2-3 टाळके आज फुटतील इथंच, पण ज्या पद्धतीने मुलांनी या ठिकाणी प्रॅक्टिस केलंय, त्यांचं ते डेडिकेशन, कोऑर्डिनेशन, टीमवर्क आणि एकमेकांवरचा ट्रस्ट, आणि ह्याच गोष्टी आयुष्यात उपयोगी पडतात. मग ते तुमचं स्पोर्ट असू देत, स्टडी असू देत, किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज असू देत. अशा टाईपचं कोऑर्डिनेशन असणं, डेडिकेशन असणं, कन्सिस्टन्सी असणं, हेच आपल्याला यशाच्या शिखरावरती पोचवतात. ते आज या स्टुडंटने आपल्यासमोर सिद्ध केलं सगळ्यांनी. आणि मग ज्या पद्धतीचा विश्वास आपलं स्कूल ह्या मुलांवरती दाखवतंय, त्याच्यामधून आपल्याकडे काही चांगले चांगले परफॉर्मन्स येत आहेत. ज्या पद्धतीने आत्ता आपल्या स्टुडंट अंकिता भोसले की यांची स्टेट रँक 12 आली आहे, आणि त्यांनी स्कॉलरशिप एक्झाम ही इंग्लिशमधून दिली आहे. बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्कॉलरशिप एक्झाम मराठीमधून द्यावी म्हणजे सोपं जातं, पण ह्या स्टुडंटनी ते खोटं करून दाखवलंय की तुमच्यामध्ये जर टॅलेंट असेल, तुमच्याकडून चांगली तयारी करून घेतली जाईल, तर अशा एक्झाम तुम्ही कुठल्याही लँग्वेजमध्ये द्या, तुम्हाला यश हे नक्की मिळतं. आणि अंशुमन सूळ ह्याला आत्ता नॅशनलमध्ये सिल्वर मेडल मिळालं आहे. येणाऱ्या पुढील अजून स्पर्धेमध्ये तो गोल्ड मेडल पण जिंकेल आणि आपल्या आयडियल स्कूलचं नाव अजून रोशन करेल. अजून सुवर्णपान आपल्या यशाच्या कीर्तीमध्ये जोडलं जाईल याची मी आशा ठेवतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि कार्यक्रम अजून झालेला नाही, आत्ता फक्त आपल्याकडे इथं सुपारी झाली, हळद झाली आहे, सिंदूर अजून बाकी आहे. तर सगळ्या जणांनी थांबा आणि अनुभव घ्या. काय, थँक्यू.